काय करताय मग तुम्ही? का बरं आकडे कावर बांधताय? हा सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो श्री भाऊ बाकीची गँग आपली तिकडे तुम्ही बघितलं सुरुवातीला व्हिडिओला. तर आपल्याला काम आहे आता रामफळ तोडायचं, ते जे की इथं वरती झाडाला आहे. आणि ते तोडून काय करायचं म्हणकाल ते रामफळ? तर आता रामफळ तोडायचं आहे खाण्यासाठी, ते पण कल्पेशला. पण मग तो काय करतो, लोकांचे नावं सांगतो मोस्ट ऑफ, नाही का असे. सो आता हे बघा त्याची फुल तयारी चालू आहे प्रॉपर. कसं राहता माणूस जेव्हा स्वतःसाठी करतो ना, खूप त्यासाठी खूप मेहनत करतो. त्याचं उदाहरण लाईव्ह इथं आहे. हे बघा इथं काय चालू आहे, शिरींचं बा. एवढं मोठं आता मी जवळजवळ सेकंड इयरला आहे. आणि जवळजवळ म्हणजे मी शेअरिंग कल्पेश, पण मग हा ना एकदम लहान परवाने वाटतो अजून पण. हा एवढा मोठा झाला ना, अरे थोडं लाज वाटत ते. एवढं मोठं झालं तर लहान पोरासारखं करतो अजून पण. कल्पेश भाऊ आलेले चादर घेऊन. कल्पेशने त्याच्या घरातली आत्राची गोधडी घेऊन आणली त्याला. आता पकडण्यासाठी तयार आहे आपली गँग. शिरीन आणि देवेंद्र असे दोघं मिळून हे करणार आहे, पकडणार आहे. तर बघूया आपण. ऑडियन्स मध्ये काय झालं? अरे यार, तर एवढी मेहनत घेऊन फक्त एवढंच हातात आलंय. कल्पेशने जवळजवळ याची आणि देवेंद्रची आणि शिरीनची मेहनत वाया घालवली पूर्णपणे. आता कल्पेशचं दुसरं म्हणणं आहे की अजून एक रामफळ बघू आता आहे का. कल्पेश खरं रामफळ आहे का दुसरं? तीन पण पिकलेलं आहे चांगले. ऑलरेडी पिकलेलं खूप होतं, तर त्याच्यामुळे ते डायरेक्ट तुटून गेलं. तर गाईज आपला मोगली चढलाय झाडावर. हे बघा हे बघा. कल्पेश असं कर ना, कल्पेश हाय करून दे एकदा. तर मोगली 2.0. तर मोगली आणि माकडामध्ये भांडणं चालू आहे. अरे थांब अरे थांब. रामफळ आपल्यापर्यंत आले. आता त्याच्यापैकी एक तर खराबच होऊन गेलं पूर्ण. दुसरं आता शेरींच्या हातात तुम्ही बघितलं असेल. आता तिसरं कल्पेश एकदम वर वाटत आहे ना, काय रे कल्पेश? आकडीच तुटून गेली वरती. आकडीचं काम करताना शिरीन भाऊ लय वाचला. हे पा इकडे काढून राहिले इडू. तिकडे फिरवा ते. पहिलं दुसरं रामफळ तुटलं, पण तिसरं काय तुटा ना भाऊ. म्हणून म्हणतो कल्पेश, 3 तिकडा काम बिकडा होतं, तिसरं नको तोडू. कल्पेश अजून सुद्धा तिथं वाट पाहतोय. त्याला सांगतोय नको तोडू. अरे ते बघा कल्पेश, अरे येऊन जा खाली. तर आता बघू तयारी तर फुल चालू आहे प्रॉपर. हे बघा कल्पेशला जोडी एक कार्यकर्ता गेलाय. फायनली आखरी तर झाली आहे. आता बघू. फायनली कल्पेशला आकडे बनवून भेटली. आता बघू रामफळ येतं का नाही. अरे एकदम सेफली लँडिंग झाली त्याची. फायनली गाईस हे बघा रामफळ पिकलेलं आहे का एकदम. हे बघा लाल लाल एकदम. फायनली गाईज आता हे खायचं. कल्पेश लगेच खायचंय का? तर आता लगेच फोडून लगेच खाऊ आपण. काय म्हणतो देवेंद्र बोल. फायनली गाईज हे बघा आकडी. शिरीने लगेच फोडलंय आता खायला. बघा मधी बघा. वा वा वा.
ठीक आहे थांब थांब रेशमी कल्पेशला काहीच नाही का सो फायनली गाईज आपला वाटा भेटलाय आणि सर्व जास्त कल्पेश पण वाटप करतो दोघ जण त्यांच्या घरी दे अजून गद्दारी करून म्हणजे काय अजून दे आपला असं राहता माणूस की दाखवतो पण एवढी पण नाही अजून दे थोडस होय मला असं वाटतं मी माझ्या आजीला द्यावा. हे घेऊन टाक याच्याकडे आज काय वारे बी कोण टाकायची खाऊन घ्यायची रे बड़ा हरामी हो बेटा नाही हो मामा मग तू समजा मामा मी गेलो घेतली आता असं का वगैरे पण पोटात जाडील पाय नाही बी काय केली हा गिलून घेतली गिलून घेतली येडे चल तर गाईज जाड लागत मस्त एक रामफळ खातो आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर मग गाईज व्हिडिओला लाईक करा